त्याच पक्षामध्ये ह्याच पक्षाची निशाणी घेऊन, अरे तुम्ही शेवटपर्यंत शरद पवारांचा फोटो वापरत होतात. 5 तारखेला जेव्हा शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काढण्याचा तुम्ही निर्णय घेतलात, त्याच्या आधी 30 सप्टेंबरला 30 जुलैला तुम्ही निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांविरुद्ध याचिका सादर केली होती. तुमचा वकील भर त्या न्यायालयात म्हणतो येऊन की ही इज अ डिक्टेटर, ही रन्स अ पर्सनल फिफ्टम, ही डझंट रेकग्नाइज एनी डेमोक्रेटिक पॉलिसीज, हे म्हणतात. पण आता याच्यामध्ये हे जेव्हा वकिलाचं हे वाक्य होतं याच्याविषयी प्रचंड रोष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला होता. विशेषतः मला आठवतं डॉक्टर रवी बापटांनी मला ही आठवण सांगितली होती की आदरणीय पवार साहेबांच्या असाध्य रोगाचं निदान झाल्यानंतर सुद्धा न थांबता अव्याहतपणे पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि सत्ता आल्यानंतर आता ज्यांनी भूमिका बदलली यातल्याच अनेकांच्या हातात ही सत्ता सोपवली होती. हा इतिहास हा महाराष्ट्राला सुद्धा ठाऊक आहे. आणि असं असताना जर एखादा वकील ही भूमिका मांडत असेल तर या वकिलाला ब्रीफिंग शिवाय ही भूमिका मांडली गेली असेल. हे बघा, वकील जो बोलतो तो तुमच्याशी बोलतो की असं 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 आणि मग तो जाऊन मांडतो. तुम्ही जो पक्ष क्लेम करताय ना, तो क्लेमच तुमचा त्याच्यावर आहे की ह्यांनी कधी निवडणुकीच घेतली नाही, ह्यांच्या सगळ्या निवडणुकाच फॉल्टी आहेत, ह्यांचं प्रेसिडेन्शियल इलेक्शनच फॉल्टी आहे. म्हणजे याचा अर्थ काय की डझंट बिलीव्ह इन डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स. आणि हे के कोर आहेत म्हणून हे अध्यक्ष आहेत. अहो, तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध अध्यक्षपदाचा फॉर्म भरला का? तुम्ही कधी त्यांच्या विरुद्ध आक्षेप घेणारे एखादं पत्र जी इलेक्शन कमिटी असते त्याच्याकडे टाकलत का? तुम्ही एखादं पब्लिक स्टेटमेंट दिलंय का शरद पवारांविरुद्ध? मग तुम्ही तुमच्या पिटिशन मध्ये हे सगळं कसं काय लिहू शकता? पिटिशन तर तुम्ही वाचता की नाही? तुम्हाला वाचूनच पिटिशनवर साईन करावं लागतं ना पिटिशनरला. मग पिटिशनरनी हे सगळं वाचलं का की शरद पवारांनी घेतलेल्या सगळ्या निवडणुका फॉल्टी होत्या? अहो, तुम्ही प्रपोजर म्हणून सही केली आहे ना. यू हॅव प्रपोज दिस इलेक्शन्स, यू हॅव प्रपोज हिम एज अ प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट. म्हणजे मी राजकारणात नौका आहे, मला स्वतःला हे आश्चर्य वाटलं की जेव्हा दिल्लीला आपलं नॅशनल कॉन्क्लेव्ह झालं. आणि मी तुम्हाला एक निवडणूक आयोगाचा निर्णय सांगतो. नितीश कुमार विरुद्ध शरद यादव, जेव्हा शरद यादवनी नितीश कुमारांविरुद्ध ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्या निवडणुकीवरती, तेव्हा ह्याच निवडणूक आयोगाने सांगितलं होतं, म्हणजे ह्या नाही सायटेशन, की वन्स यू आर अ पार्ट ऑफ द इलेक्शन अँड यू हॅव बेनिफिटेड आउट ऑफ इट, कारण का ते राष्ट्रीय उपाध्यक्ष वगैरे काय काय होते, यू कॅनॉट चॅलेंज द इलेक्शन्स. म्हणजे तुम्ही सगळे आपण कार्याध्यक्ष झालात प्रफुल्ल पटेल, आणि नंतर आपण एक पत्र लिहिता की कार्याध्यक्ष पदच मान्य नाहीये, पण स्वतःच्या ट्विटवर तुम्ही स्वतःचं कॉंग्रॅच्युलेशन करून घेतलंय आणि आभार मानले शरद पवार साहेबांचे की यू हॅव रेकग्नाइज्ड माय सर्व्हिस टू द पार्टी. म्हणजे हा किती कॉन्ट्राडिक्टरी हे आहे. आणि आज ते परत जर संविधानानुसार, राष्ट्रवादीच्या संविधानानुसार कार्याध्यक्ष पद हे गैर आहे, तर मग आज परत तुम्ही कार्याध्यक्ष आहात. काय सत्य काय असत्य? म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे, तुमच्यात आहे ना कर्तृत्व, चलो मैदान में. तुमची सगळी तरुणांची फौज आहे. साहेबांच्या मागे सध्या तर कोणीच दिसत नाहीये. बघूया ना जनता कोणाच्या मागे जाते ते. जनता पैशाच्या मागे जाते, जनता सत्तेच्या मागे जाते, का जनता सत्तेच्या मागे जाते? बघूया. अधर्म का धर्म? बघूया एकदा.